हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. आणि यामध्ये आता पाहूयात 5वा श्लोक. श्लोक असा आहे: सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. विनोबाजी म्हणतात, प्रकृतीपासूनी होती गुण सत्व रजस तम, ते निर्विकार आत्म्यास जणू देहात जुंपिती. अर्थ असा आहे की इथे भगवंतांनी अर्जुनाला महाबाहो असं संबोधलेलं आहे. हे महाबाहो अर्जुना, रज आणि तम हे सर्व गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि अव्यय अविनाशी अशा या जीवात्म्याला शरीरात बांधून टाकतात. संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य आपल्याला ठाऊक असेल ना, की संस्कृतमध्ये वाक्यरचना कशीही उलट सुलट म्हणजे कर्ता कर्म क्रियापद तुम्ही कुठल्याही क्रमाने कसंही जरी ठेवलं तरीही त्या वाक्याचा अर्थ कधीही बदलत नाही. म्हणूनच श्लोकाचा अर्थ घेताना सुद्धा आता महाबाहो हा शब्द खरं म्हणजे दुसऱ्या ओळीत मध्यभागी आलाय, पण अर्थ सांगताना तो आपण सुरुवातीला वापरलाय मराठीच्या नियमाप्रमाणे. मराठीमध्ये साधारण कर्ता कर्म आणि क्रियापद अशी वाक्यरचना असते, पण संस्कृतला या नियमाचं बंधन नाही किंवा हा नियमच नाही. कारण कसंही केलं ना तरी वाक्य रचना बदलत नाही, त्याचा आशय बदलत नाही, त्याचा अर्थ बदलत नाही, काहीही बदलत नाही. म्हणूनच संस्कृत भाषा ही अद्वितीय आहे, अलौकिक आहे, तिला देववाणी म्हणतात. तर त्याचं कारणही हेच आहे. आता आपण बघितलं की या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे 3 गुणांविषयी भगवंत सांगणार आहेत. आपल्याला हे सगळं ठाऊक आहेत, प्रकृतीचे 3 गुण सत्व रज आणि तम. या श्लोकामध्ये भगवंतांनी या क्रमाने गुण सांगितलेत. आपण कधी कधी व्यवहारात तम रज आणि सत्व असंही बघतो, किंवा आपल्याला एक सवय असते ना, कायम एक उतरती भाजणी किंवा चढती भाजणी म्हणजे असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर ही आपल्याला लावल्याशिवाय ना आपल्या स्वभावातच तो दोष आहे, आपल्याला चैन नाही पडत. प्रत्येक वेळेला अनेक ठिकाणी बघा, साधी नावं लिहिताना सुद्धा लगेच आपण वयाप्रमाणे नावं घेतो, किंवा लगेच आपण काही म्हणजे जर काही विभागाप्रमाणे असेल किंवा मग अल्फाबेटिकल म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी हा म्हणजे ही ऑर्डर पाळायची एक सवय झालेली असते. भाजणी म्हणतात तिला, चकलीची भाजणी नाही. बघता बघता दिवाळी जवळ येते तर मनामध्ये भाजणी म्हटल्यावर चकली तर नाही, उतरती भाजणी आणि चढती भाजणी विषयी मी बोलत आहे. आणि या श्लोकात भगवंतांनी सत्व रज आणि तम या 3 गुणांविषयी, आता इथून पुढे गुणत्रय, तर या 3 गुणांविषयी आपण विस्तृतपणे या संपूर्ण अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता भगवंतांनी आपल्याला सांगितलं की परमात्मा आणि मी स्वरूपतः एकच आहोत. म्हणजे खरं म्हणजे ते एकच आहेत, भगवंतच परमात्मा आहे. आणि हे जाणणं म्हणजेच आपण भगवंतासारखं होणं. बरोबर की तुका झाला आकाशा एवढा. आकाशा एवढा झाला म्हणजे काय की पंचमहाभूतांना सुद्धा भेदून तुका गेलाय. आणि तो कुठे गेलाय तर परमात्म्यामध्ये लीन होण्यासाठी गेलेला आहे. आणि या श्लोकात आपण बघितलं मागच्या की साधर्म्यगता म्हणजे काय, साधर्म्य मागता असं भगवंत म्हणाले. त्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा गाढ झोपेचा उल्लेख केलेला आहे आपण, की गाढ झोपेमध्ये आपण आनंदमय कोशामध्ये आपल्या मूळ स्वरूपापाशी जाऊन बसतो आणि ते स्वरूप आनंद स्वरूप असल्यामुळे आपण गाढ झोपेत आनंदाचा अनुभव घेतो. सहसा आपल्याला झोप गाढ लागली याचाच अर्थ काय, आपण आनंदात असतो. आपण दुसऱ्या दिवशी जर आपल्याला झोप पूर्ण नसेल झाली तर सकाळी आपण अस्वस्थ असतो, उदास राहतो, चिडचिडे होतो किंवा दमल्यासारखं वाटतं. म्हणजे हा कुठलाच भाव आनंदाकडे देणारा नाही ना. आणि तेच झोप आपली भले अगदी 5 तासच झोप झाली असेल
पण ती जर सलग शांत अजिबात विचलित न होता झोप झाली असेल तर सकाळी उठल्यावर आपल्याला बघा उत्साहवर्धक वाटतं, फ्रेश, आपण म्हणतो ना फ्रेश वाटलं. इंग्रजी शब्दांचा फारच आपल्यावर पगडा आहे. असं उत्साहवर्धक वगैरे म्हणायलाच आमचा उत्साह मुळी दाटून येत नाही. आम्हाला आपलं सोपं फ्रेश म्हटलं की बरं वाटतं. हे सुद्धा ना आपल्या स्वभावातले दोष असतात, लक्षात घ्या. म्हणजे बाहेरच्या सगळ्या वातावरणाचा, वातावरण म्हणजे भौगोलिक नाही, हे सगळं सांस्कृतिक वातावरण आहे, भाषेचा जो पगडा आहे, तर याच्यातून आपण ठरवलं तर बाहेर नाही का हो पडू शकत? पडू शकतो. कारण ही सगळी आहेत ना आपल्यावरनं विनाकारण आलेली सावटं आहेत आणि आपल्याला यातून मार्ग काढत शुद्ध, पवित्र, निर्मल अशा त्या परमात्म्यापर्यंत पोचायचंय. ही सगळी न पालुपदं आहेत, कारणं आहेत, संशय आहेत. हे सगळे त्या त्या वेळेला मोडून काढायला पाहिजेत, खोडून काढायला पाहिजेत, अगदी धुवून पुसून चकचकीतच करून टाकायला हवेत. काय सांगते याचा गर्भितार्थ लक्षात घ्या. आता भगवंत इथे म्हणत आहेत त्याप्रमाणे या श्लोकाच्या आधी भगवंतांनी आपल्याला म्हणजे मागचा 13वा अध्याय त्याच्यात क्षेत्रज्ञ, पुरुष आणि प्रकृती, परमात्मा प्रकृती यांच्या एकत्र येण्यामुळे हे जगत कसं निर्माण झालं याच्याविषयी विवेचन दिलं. आता परमेश्वर हे आपणा सर्वांचे पिता आहेत आणि प्रकृती ही माता आहे. जर आपण सर्वजण एकाच पित्याची लेकरं आहोत मग आपल्यात भेद कसा? तू श्रेष्ठ मी कनिष्ठ असं म्हणण्याचा अधिकारच नाही. आपण फक्त व्यावहारिक सोय बघावी, त्याच्यावर श्रेष्ठ किंवा कनिष्ठता ठरवायला जाऊ नये. सोय म्हणून तुम्ही अल्फाबेटिकली नावं जरूर लिहा, पण त्याच्यामध्ये भेद नको. कोणाच्या आर्थिक किंवा सामाजिक किंवा म्हणजे रूपगुण, बाह्य गुणांवर आधारित कधीही अशी वर्गवारी करायला जाऊ नका. आता कारण हे सगळे जे छोटे छोटे जे असतात ना दाखले किंवा ह्या टिप्स आपण ज्याला म्हणतो, ह्या सगळ्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत. गीता शिकायची, गीता जाणून घ्यायची, गीता समजून घ्यायची, गीतेचं निरूपण ऐकायचं, गीतेवर वेगवेगळ्या टीका टिप्पणी विवेचनं त्याचं वाचन करायचं. काय उपयोग सांगा मला या सगळ्याचा? मी 5 पुस्तकं वाचली आत्तापर्यंत, पण जर मला एक शब्दही बोलता येणार नाही, आणि मी म्हणते बोलणं ही एक कला आहे, मान्य आहे मला, पण मला कुठंतरी ते आचरणात आणता आलं पाहिजे. कुणाला तरी मला ते म्हणजे त्याच्यात मला सामावून घेता आलं पाहिजे. उपदेश करणं फार सोपं आहे, पण त्या अनुभवात कुणाला तरी सामावून घेऊन त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढायला मला जमेल का? विचार असे करायचे असतात. गीता याच्यासाठी शिकायची आहे, फक्त मी आणि माझं याच्यासाठी गीता नाही. हो, मी अगदी सलग 18 महिने गीतेवर निरूपणं केली किंवा ऐकली, हे माझं झालं. हे वैयक्तिक गीतेला अपेक्षित नाहीये. गीता ही लक्षात घ्या जीवन जगण्याची शैली आहे आणि जीवन हे आपलं कधीही एकट्याचं असूच शकत नाही. मुळात आपलं जीवन आकाराला येण्यासाठी तिथे 2 व्यक्तींची गरज असते, हे आपल्याला ठाऊक आहे. आई आणि वडील 2 जीव एकत्र आल्याशिवाय तिसरा जीव जन्मालाच येत नाही. तिथे मी एकटा, माझं वैयक्तिक जीवन, मला असं राहायला आवडतं हे म्हणून कसं चालेल? प्रत्येकाने एकमेकांना उद्धरेदात्मना नात्मानम हे जरी म्हटलं, प्रत्येकाने आपल्या आत्म्याचा उद्धार करायचा आहे, पण मुळात सगळे आत्मा अंशरूपाने एकच आहे ना. म्हणजेच जाता जाता, होता होता, जमवता जमवता मला कुणाचा तरी उद्धार करणं शक्य आहे का? याच्यावर अखंड आपल्या मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये का होईना पण विचार हवा. आणि तो कोपऱ्यातला कोपऱ्यात नाही ठेवायचा, त्याला पुढे आणायचंय, त्याला मूर्तिमंत स्वरूप द्यायचंय, त्याला आकार द्यायचाय. आपण आता परत श्लोकाकडे वळूयात की सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. मुळात ही सगळी प्रकृती आपली त्रिगुणात्मक आहे. गुण ही काही वस्तू नाहीये, ते काही दृश्य स्वरूपात दिसत नाही, ते व्यक्त होतात.
म्हणजे मला एखाद्याच्या स्वभावातून तो गुण व्यक्त होताना दिसतो. पण एक लक्षात घ्या, या गुणांविषयी आपल्याला विस्तृत वर्णन कळल्यानंतर कुणालाही आपण जज करायला जाऊ नका. लक्षात घ्या. नाहीतर लगेच एखाद्याचा स्वभावात दिसतो ना असा एखादा त्यातला गुण, काय बाई सात्विक आहे, उत्तम, त्या बाईला आनंद तरी वाटेल. पण जर एखादे काका थोडेसे रागीट असतील, चिडके असतील, तर त्यांना तुम्ही असं जर म्हटलं, दाखवून दिलं की तुम्ही ना तामसी आहात, तर त्यांचा तामस जो भाव आहे ना तो अजूनच वाढीला लागेल. लक्षात घ्या. आणि तुम्ही फुकट त्यांच्या क्रोधाचे नाहक बळी ठराल. तारतम्य भाव गीता आपल्याला वेळोवेळी शिकवत असते. आपण फक्त जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं आणि हे जे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे ते आपलं आपल्यावर करायचं असतं. गीता आपल्याला स्वतःला सुधारायचं कसं हे जास्त प्रकर्षाने सांगते. समाजाला तुम्ही सुधारायचं नसतं, तर त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन आपल्या बरोबर घेऊन पुढे जायचंय. तुम्ही त्यांचे गुणदोष दाखवत बसायच्या भानगडीत पडायचं नसतं. कुणीही तुमचं असं ऐकून घेणार नाही. आपल्या आचरणातून, आपल्या वर्तनातून दुसऱ्याला चांगलं काय आहे त्याचा धडा घालून द्यायचा असतो. आपल्या सगळ्या संतांनी हेच कार्य केलंय. ते आले का हो कोणाला सांगायला की अरे बाबा तू चुकतोयस, बरं तू जसा आहेस तसा माझ्या चरणाशी ये, माझ्याजवळ तुला अभय आहे, मी तुझा स्वीकार करतो. एखाद्या रोग्यालाही संतांनी जवळ केलं, एखाद्या गरीबालाही जवळ केलं, एखाद्या धनिकालाही संतांनी जवळ केलंय. आणि प्रत्येकाच्या उद्धाराचा जो मार्ग आहे तो मार्ग त्यांनी फक्त दाखवलाय. तुला गरज आहे तर तू माझं बोट धरावंस, मी पण तुझं बोट घट्ट धरणार आहे. तुला जिथे जिथे मार्गदर्शन हवं तिथं तिथं मी मार्गदर्शन करणार आहे. पण जसं घोड्याला पाणी पाजता येतं, त्या घोड्याने आत करायला पाहिजे. पाणी पाजल्यानंतर त्या घोड्याने गिळायला तर पाहिजे ना. ही सगळी प्रक्रिया ही अशी असते. म्हणूनच ह्या 3 गुणांनी आपली जी प्रकृती आहे, तर ह्या प्रकृतीचा आता काय काय विशेष आहे त्याचे संदर्भ आपण आता बघणार आहोत. आता आपली इंद्रिय ही ह्या प्रकृतीच्या 3 गुणांचं कार्य आहे. बरोबर. आपलं मन सुद्धा या 3 गुणांचं कार्य आहे. हो ना. मनामध्ये सकाळी उठल्या उठल्या असं अगदी छान योगा वगैरे करावा, प्राणायाम करावा, ओंकार साधना करावी, कोणी म्हणतं मानसपूजा करावी, कोणी म्हणतं प्रभात फेरीला जाऊन यावं, सूर्यदर्शन करावं, आकाश दर्शन करावं. सगळे हे वेगवेगळे मार्ग आहेत. आणि हे सगळे मार्ग काय करतात तर आपल्या मनातला सत्वभाव वाढीला लावत असतात. सकाळी उठल्यावर असं सात्विक असतं. अशी उठल्या उठल्या चिडचिड होत नाही. कधी होते? जेव्हा रात्रीची झोप पूर्ण झालेली नसते किंवा काहीतरी आपल्या हातातून चूक घडलेली आहे, आगळीक घडली आहे आणि आज आपण जे करायला जाणार आहोत ते मला पण कळतंय की ते चुकीचं आहे, पण तरीही मी अगदी हट्टानी, आग्रहानी, दुराग्रहानी करणार आहे. त्यावेळेला बघा आपलं मन वेगळीकडे असतं आणि आपले हात वेगळं काम करत असतात. मन त्याच्यात तितकं गुंततच नाही किंवा मनाची ओढाताण होते. पटत नसताना आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्याचा आनंदच आपल्याला मिळत नाही. करायचं म्हणून केलं, नाईलाज म्हणून केलं असा भाव हा सत्वगुणांचा कसा असू शकेल? म्हणूनच लक्षात घ्या की मन हे ह्या 3 गुणांचं कार्य आहे. मला कधी रागवावंसं वाटतं, कधी चिडावंसं वाटतं, कधी धोधो रडावंसं वाटतं, तर कधी शांत बसावंसं वाटतं. हे एकाच दिवसभरात माझे हे सगळे आपण म्हणतो ना काय बाबा सारखे यांचे मूड्स, पण नाही, हे असं होतं. आजूबाजूची परिस्थिती आपल्यावर तसे परिणाम करत असते आणि आपलं वैयक्तिक आतून मनाची द्वंद्व चालूच असतात ना. हे करायचंय, ते करायचंय, कामाची ओढाताण आहे, कुठे पैशाची ओढाताण असते, कुठे शारीरिक ओढाताण असते, वेळेची गणितं बसवायची असतात. मग या सगळ्या 3ही गुणांच्या मदतीशिवाय लक्षात घ्या आपण कार्य पार पाडूच शकत नाही. समूहात, समाजात जेव्हा जाऊन काम करायचंय तेव्हा फक्त सत्वगुणांचाच भाव धरून काम होऊ शकत नाही. थोडासा तिथे शिस्त किंवा आग्रह धरल्याशिवाय
प्रत्येक काम मीच करेन म्हणून होईल का? 10 माणसांना हाताशी धरल्याशिवाय समूहाचं काम उभं राहत नाही. आणि सगळंच फक्त गोड बोलून मुळू धोरण ठेवून होत नाही. मी नाही जरी धरलं तरी मग माझा कोण असिस्टंट असतो त्याला तरी थोडंसं रोखठोक वागावंच लागतं. म्हणजेच थोडासा तमगुणाचा आधार घ्यावाच लागतो. बरोबर आहे. म्हणूनच आपली इंद्रिय आणि मन हे तीनही या गुणांचं कार्य असल्यामुळे ते या गुणांनाच जाणू शकत नाही. बघा, कूट झाला ना, हा कूट प्रश्नच झाला की नाही. असं कसं काय बाबा? आता शास्त्रांचा आणखीन एक सिद्धांत आहे की शक्ती किंवा एनर्जी आपल्याला, आपण ज्याला म्हणतो, ती दिसत नाही. तिच्या कार्यावरून तिला आपल्याला जाणावं लागतं. आता वीज कुठे दिसते, वारा कुठे दिसतो, पण त्याची प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे, हे आपल्याला मान्य आहे ना. तसंच हे 3 गुण जरी दिसत नसले तरी त्याचा आपल्या दिवसभराच्या प्रत्येक कार्यावर, कृतीवर, आपल्या व्यक्तिमत्वावर प्रचंड प्रभाव पडत असतो आणि ते काम त्या पद्धतीनं होत जातं. कुठल्याही वस्तूला, व्यक्तीला, भावभावनेला, कल्पनेला एखादं नाव दिल्याशिवाय व्यवहारात चालत नाही. म्हणून ही नावं देण्यात आलेली आहेत. एवढाच त्याचा भाग आहे. जडतेचं जे तत्व, त्या कारणाला तमोगुण, क्रियातत्वाच्या कारणाला दिलं रजोगुण आणि ज्ञान जाणणं, समजणं हे जे तत्व आहे त्या कारणाला नाव दिलं सत्वगुण. रोजचं जीवन जगण्यासाठी 3ही गुण अतिशय आवश्यक आहेत. यातला लक्षात घ्या, कुठलाही श्रेष्ठ कनिष्ठ असा भाग नाही. हे 3ही गुण आपल्या जीवाला या संसाराशी, शरीराशी बांधून ठेवतात. पण त्यातल्या त्यात सत्वगुण हा कसा असतो? शुद्ध, सात्विक आणि श्रेष्ठ गुणांनी युक्त असल्यामुळे तो मोक्षाचं साधन थोडंसं लवकर होतो. आणि भगवंतांनी म्हणून त्याचा कदाचित आधी उल्लेख केलाय. नंतर रज आणि तम. रज आणि तम गुणांमध्ये आता बघा, मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. आपणच कामं करू शकतो ना. प्राणीमात्रांना अशी कामं करायला भगवंतांनी संधीच ठेवलेली नाही. त्यांना फक्त आपला चारा पाणी गोळा करणं, आपली घरटी बांधणं, स्वतःचं संरक्षण करणं आणि नवीन पिल्लांना जन्म देणं एवढंच ठेवलंय. त्या व्यतिरिक्त हे तर सगळं आपण करतोय, पण त्या व्यतिरिक्त आपण कितीतरी कर्म उभी करू शकलो. कारण हे सृष्टीचं जे चक्र आहे त्यातला प्रमुख भाग म्हणजे आपण माणूस आहोत. मग ही कर्म करण्यासाठी हे रजोगुण जागृत करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी त्याला दुसरं स्थान दिलंय. आणि तिसरं म्हणजे तमोगुण. हे 3ही गुण जे आहेत की नाही ते प्रकृतीमध्ये साम्यावस्थेत असतात. हा अव्यक्त प्रकृतीमध्ये सर्व विकार हे संभाव्य असतात, बीज रूपाने असतात. आणि साम्यावस्थेत असलेल्या प्रकृतीमध्ये भगवंताच्या इच्छेनं, प्रेरणेनं आणि संकल्पानं विषमता, स्फुरण किंवा डिस्टर्बन्स निर्माण होतो. आणि या स्फुरणामुळे गुणांची साम्यावस्था नष्ट होते. आणि मग जेव्हा ही साम्यावस्था नष्ट होते तेव्हा एकेका गुणाच्या प्रभावानं भेद दिसू लागतात. साम्यावस्थेत कुठलाच भेद नसतो. काळाचा नाही, वस्तूचा नाही, देशाचा नाही. कारण प्रकृतीची साम्यावस्था म्हणजे कोणत्याही गुणांचा खास प्रभाव नसणं. पण याच्यातूनही जर बघितलं तर पहिल्या विषमतेमध्ये तमोगुणाच्या प्राधान्यामुळे जडसृष्टीची निर्मिती होते. सृष्टी आपण जाणू शकतो. निरनिराळे विषय, भोग हे सगळं सृष्टीत असतं. नंतर दुसरा विकार होतो तो चैतन्य प्रधान या गुणामुळे. तो असतो रजोगुण. तो म्हणजे भोगणारा जीव असतो. आणि तिसरा विकार असतो तो आनंद प्रधान, अनुभव देणारा म्हणजेच सत्वगुण. अशा रीतीनं भगवंतांनी सांगितलेला या सगळ्या श्लोकाचा जो एक महत्वाचा भाग आहे तो असा की प्रकृतीपासून, एकाच प्रकृतीपासून भगवंतांच्या संकल्पामुळे भोग्य असं जगत
भोगणारा जीव आणि जीवाला आनंद देणारा, त्याचं नियंत्रण करणारा ईश्वर, अशी त्याच परमात्म्याची रूप झाली. आता निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. इथं अर्जुनाला महाबाहो असं संबोधलेलं आहे, कारण प्रकृतीचे हे 3 गुण आहेत ना, ते माणसाला या संसारात बांधून ठेवतात आणि भगवंतापासून दूर नेतात बरं का. म्हणून त्यांच्या पकडीतून सुटण्यासाठी आपल्याला बल आवश्यक आहे, मानसिक शक्ती हवी, धैर्य पाहिजे. आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी खूप मोठं निष्ठा पाहिजे, निग्रह पाहिजे, आत्मसंयमन पाहिजे. मग या सगळ्यासाठी म्हणजे हे गुण जे देहाला बांधून ठेवतात, तर या सगळ्याशी एक झगडा आहे ना, तो झगडा करण्यासाठी बाहूंमध्ये बल पाहिजे. म्हणून इथे अर्जुनाला महाबाहो असं संबोधलंय. हे गुण जीवाला बंधनकारक असतात स्वतःच्या चुकीमुळे, कारण तो जीव जो आहे ना, तो स्वतःला देह समजायला लागतो. या देहात तो राहतोय, पण देह समजतो, जड देह समजतो, आणि म्हणून त्याला तमोगुणाचं बंधन येतं. तसंच पुढे रजोगुणाचं येतं आणि मग सत्वगुणाचं पण. पशुपक्ष्यांना बघा ना, त्यांना कसलंही बंधन नाही, त्यांना मोक्ष नाही. प्रकृतीशी ते एकरूप होऊन म्हणजे ते आपले जगत असतात. कधी त्यांचं मरण येतं, कधी ते कुठे नष्ट होऊन जातात, आपल्यापर्यंत कित्येक वेळेला ह्या गोष्टी येतच नाहीत. हजारो पशुपक्षी रानावनात, जंगलात, अगदी शहरात सुद्धा किती रोज जन्माला येतात, किती रोज मृत पावतात. आपल्याला कुठे काय त्यांचा फरक पडतो, कारण त्यांचा जीव हा असा वेगळा आहे थोडा, आणि आपला हा खूप वेगळा आहे. यानंतर आता 6व्या श्लोकात भगवंत आता इथून पुढे एक एक गुणांविषयी भगवंत सांगणार आहेत. तर सत्वगुण हा कसा बंधनकारक होतो, ती बंधनं काय आहेत, याविषयी भगवंत सांगणार आहेत. आपण ते पाहणारच आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत हरिओम.